अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा यू-टर्न चीन आणि जपानच्या मदतीची गरज नाही. ट्रम्प यांचं वक्तव्य तर सगळ्यांनी मिळून हॉर्मुझमध्ये पेट्रोलिंग करू असं काल ट्रम्प यांचं वक्तव्य. हॉर्मुझ पार करून आलेलं नंदादेवी जहाज भारतात पोहोचलं तर काल शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचलं. दोन्ही जहाजांमध्ये एलपीजी गॅसचे 83,000 टन सिलेंडर. पाकिस्तानच्या काबूलमधल्या रुग्णालयावरील हल्ल्यात 400 ठार झाल्याचा तालिबान्यांचा दावा. 250हून अधिक जखमी असाही दावा. पाकिस्तानकडून मात्र इन्कार. पुण्यातल्या गॅस एजन्सी बाहेर रांगा संपल्या. पुणेकरांना 96 तासानंतर गॅस सिलेंडर मिळणार असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयानंतर आज रांगा नाहीत. जालन्यामध्ये गॅस एजन्सीचं गोडाऊन फोडून 110 सिलेंडर चोरले. 96 घरगुती आणि 12 व्यावसायिक सिलेंडर चोरीला गेले. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. सत्ताधारी आजही जितेंद्र आव्हाडांच्या निलंबनाची मागणी करणार. अध्यक्ष आणि गटनेत्यांच्या बैठकीत मुद्दा उचलणार असल्याची शंभूराज देसाईंची माहिती. शिवाजी महाराजांसंबंधी अवमानकारक उद्गार काढल्यानं आव्हाडांनी काल माफीही मागितली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मित्रपक्षांकडून सहकार्य न मिळाल्याची तक्रार करण्याची शक्यता. भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता. भूखंड लाटण्याचा आणि करोडो रुपयांची स्टॅम्प ड्युटी लाटल्याचा नाना पटोलेंचा आरोप. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या पत्रावर मेहतांचा भूमाफिया असा उल्लेख. धर्मस्वातंत्र्य विधेयक विधानसभेत मंजूर. उद्धव ठाकरे गटानं विधेयकाला पाठिंबा दिला. काँग्रेस, पवार गट, माकपा आणि समाजवादी पार्टीचं विधेयकाच्या विरोधात मतदान. मीरा भाईंदरमधील सुहासिनी माटेकरांचा उपचारादरम्यान मृत्यू. अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान उंदरानं हात कुरतडला होता. स्थानिक नेते आक्रमक झाल्यावर डॉक्टर आणि नर्सची बदली. कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीला मुलुंड स्टेशनवर लोकल समोर ढकललं. पत्नीचा मृत्यू. आरोपी राजकुमार गुप्ताला सुरतमधून अटक. मृत्यूपूर्वी काही तास आधी महिलेची पोलिसात तक्रार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.